आज सकाळीच लवकर लिस्ट बनवली आणि ब्लिंकिट केलं. जे काही सामान आज दिवसभर लागणार होतं ते सगळा सामान मागवून घेतला आणि त्यानंतर रियांशला स्कूलला पाठवण्याची तयारी केली. म्हणजेच डोसे वगैरे बनवले. त्याला नाश्त्यात पण डोसे आणि डब्यात पण डोसेच हवे होते. मग त्याच्यासाठी पटकन असं डोसे बनवले. त्याला खायला घातलं. त्याचं टिफिन वगैरे पॅक केलं आणि त्याला डोसा किंवा इडलीचं बेत असेल तर तो तिन्ही टाईम खाऊ शकतो. असं काही प्रॉब्लेम नाही आहे त्याला आणि मलाही सोपं पडतं. मग त्याला डोसे वगैरे करून दिलं आणि आज होतं घरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम. त्याचीच तयारी होती. दिवसभर तीच लगबग चालू होती. मग तो स्कूलला गेल्यानंतर आम्हाला एक 3-1 तास मिळणार होतं सगळं तयारी करण्यासाठी. मग त्याचाच आम्ही फायदा घेऊन तो गेल्यानंतर सगळी तयारी करून घेतलो संध्याकाळची. डेकोरेशन वगैरे केलं. गणपतीचं जेही सामान होतं डेकोरेशनचं ते सगळं काढून त्याच सामानामध्ये डेकोरेशन केलं. बाकीचं थोडंफार बाहेरून आणलं होतं आणि छान असं हळदी कुंकवाचा कार्यक्रम पार पडला संध्याकाळी घरी. आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला मंदिरात जायचं होतं म्हणून मंदिर बंद होतं म्हणून शाळेवरून डायरेक्ट मंदिरात गेलो होतो. रेयांशला लगेच घेऊन गेलो होतो शाळेतून आणि तो तुम्ही पाहू शकता त्याला खूप सवय आहे आजूबाजूच्या सगळ्यांना टिक्का लावायचं आणि तसाच तो मलाही टिक्का लावतो आहे. आणि आज आम्ही जाणार होतो सिद्धेश्वर यात्रेला म्हणजेच गड्ड्याला. आमच्या इकडे दरवर्षी असतं आणि सुप्रसिद्ध गड्डा यात्रा असते आणि आम्ही जर तिकडे गेलो आणि सिद्धेश्वर मंदिरला नाही गेलो असं होऊ शकत नाही. आम्ही आधी मंदिरात जाऊन दर्शन वगैरे घेतलं. मंदिर पण छान सुंदर सजवलेलं होतं. तिथून मग गेलो गड्डा यात्रेत. हे फर्स्ट राईड होती रेयांशची आणि लास्ट पण, कारण एकदाच बसला आणि घाबरून उतरला. जसं जसं फास्ट होत होतं तो घाबरून रडायला लागला होता. त्याला वाटलं होतं की स्लो असेल आणि तो रडायला चालू केला की मला नाही बसायचं, खेळायचं नाही म्हणून. मग तरी त्याला कसं कसं कन्व्हिन्स करून हे गन शूटिंगला घेऊन गेले होते मी. ते पण गन फार वजन होतं त्याला. ते मीच पकडून त्याला फोडून दाखवत होते. तेवढं मात्र तो खेळला आणि त्यानंतर थोडंसं रिमोट कंट्रोल गाडी वगैरे घेऊन शांत बसला. रडत होता तो गर्दीला बघून आणि तिकडून आम्ही घरी आलो. अँड दॅट्स इट फॉर द डे. थँक्यू.